तर राज्यात सध्या महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे। युती आणि आघाडीबाबत चर्चा सुरू आहे आणि जागा वाटपांबाबत राजकीय पक्षांच्या चर्चेचं गुऱ्हाळ आता सुरू झालेलं आहे। पाहूया सध्या कुठकुठल्या महापालिकांमध्ये राजकीय पक्षांची स्थिती नेमकी काय आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर मुंबईमध्ये युती आघाडी की स्वबळ, भाजप शिवसेनेचे 150 जागांवर ठरले। ठाकरे बंधूंची अजून युती घोषित होती आहे, तर मलिकांमुळे राष्ट्रवादी मात्र दूर आहे। भाजप शिवसेना एकत्र आहे। काँग्रेसची स्वबळाची तयारी इकडे मवियामध्ये आहे। महायुती आणि मवियाची काय नेमकी तयारी, काय स्थिती आपण पाहतोय। नाशिकमध्ये महायुती फिसकटण्याची शक्यता आहे। मविया आणि मनसे मात्र एकत्र लढणार आहे। काही ठिकाणी महापालिकेचं गणित सोपं आहे, मात्र काही ठिकाणी अवघड आहे। नवी मुंबईमध्ये महायुती भाजप शिवसेना युतीबाबत संभ्रमाचं वातावरण आहे, तर मविया मनसे स्थानिक पक्षांसोबत लढणार आहे। नवी मुंबईमध्ये आपण बघतोय शिवसेनेसोबत युती नको असं गणेश नाईक यांनी म्हटलंय, तर मविया मनसे प्राथमिक पातळीवर चर्चा सुरू आहे। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का याबाबतची सध्याची उत्सुकता आहे, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष काँग्रेस एकत्र येतात का मवियामध्ये पाहायचंय। 125 जागांवर विजयी होऊ भाजपनं दावा केलाय पुण्यामध्ये, तर शिवसेना युबीटी मनसे एकत्र लढण्याची शक्यता आहे। महायुती आणि माफियाचं हे चित्र आपण पाहतोय। पुण्यामध्ये स्थानिक पातळीवर नेत्यांमध्ये महायुतीत चर्चा सुरू आहे, तर काँग्रेस इतकी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार शिवसेना युबीटीची ताकद नाहीये। त्यामुळे मवियाचं गणित नेमकं पुण्यामध्ये कसं असणार आहे पाहायचंय। दोन राष्ट्रवादी एकत्रित येतात का या संदर्भात सध्या प्रचंड उत्सुकता आहे। स्थानिक नेत्यांमध्ये नाराजीचं एक प्रकारे वातावरण आहे। राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर संपूर्ण गणित राष्ट्रवादीचं बदललं, त्यामुळे शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस इतकी शिवसेना या ठिकाणी ताकद युबीटीची नाहीये। त्यामुळे कसं पुढे जाणार हे गणित पाहावं लागेल। तर इकडे ठाण्यामध्ये भाजप शिवसेना एकत्र आहे। राष्ट्रवादीची एकला चलोरेची भूमिका आहे। मवियामध्ये ठाकरे बंधू एकत्र लढणार आहेत ठाण्यामध्ये।